उभं राहून देत एवढं. आता आपल्याला एक गोष्ट अजून सांगतो तटकरे साहेब, पंतप्रधानांच्या पॅकेज मध्ये जाहीर केलेल्या विहिरी, कर्जाच्या गोष्टी करताना आपण पंतप्रधानांच्या पॅकेज मध्ये जाहीर केलेल्या विहिरी 8 वर्ष आपण करू शकला नाही. का नाही केल्या? अध्यक्ष महोदय, पंतप्रधानांच्या पॅकेज मधल्या विहिरी करण्याकरता किती तरतूद पाहिजे होती? आज अध्यक्ष महोदय या सगळ्या विहिरी आम्ही करायच्या ठरवल्या. किती तरतूद लागली? 500 कोटी रुपये लागले. 500 कोटी रुपये देऊन अध्यक्ष महोदय त्या पॅकेज मधल्या ज्या अध्यक्ष महोदय 10,320 विहिरी ज्या 6 वर्षात आपण केल्या नाहीत त्या विहिरी आता आम्ही करतो. अध्यक्ष महोदय याकरता जो काही निधी तो आम्ही या ठिकाणी दिलेला आहे. मग का नाही दिला? मनरेगातनं नाही, या सगळ्या विहिरी धडकमध्ये टाकल्या. 435 कोटी रुपये राज्य सरकार देत आहे. हाच प्रॉब्लेम आहे माणिकरावजी. आपण बोलताना कर्ज घ्या, हे करा, ते करा सांगतो, पण ज्या योजना आपण घोषित केल्या, ज्या शेतकऱ्यांना जर विहीर मिळाली असती तर तो समृद्ध नसता झाला. अध्यक्ष महोदय काय कमी होती हो? 2,20,000 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प होता, दिले ते 500 कोटी रुपये धडक विहिरीन करता, त्या शेतकऱ्याला वाचवण्याकरता. काही वाया गेले असते तुमचे? जे आम्हाला तुम्ही शिकवता ते तुम्ही केलं नाही अध्यक्ष महोदय, आणि तुम्ही जे केलं नाही ते आम्ही केलं. या ठिकाणी या सगळ्या विहिरी, आणि मला सांगताना आनंद वाटतो, या कामाची सुरुवात देखील आम्ही करून टाकली अध्यक्ष महोदय. त्यातल्या 3,000 विहिरी पूर्ण आम्ही करतो अध्यक्ष महोदय लवकरच. आणि या सगळ्या 10,000 विहिरींचं काम अमरसिंग, काळजी करू नका, सगळ्या गोष्टीची उत्तर आहे, काय चिंता करू नका. उत्तर पहिले स्वतःला मागा. 15 वर्षामध्ये हे का झालं नाही? 8व्या महिन्यात मला जे विचारता ते 15 वर्षात तुम्ही का केलं नाही याचं उत्तर द्या, आणि मग मला उत्तर मागा. अध्यक्ष महोदय यासोबत म्हणजे एवढंच नाही अमरसिंगजी, गेल्या 3 वर्षामध्ये तुम्ही ठिबक सिंचनाचे पैसे दिले का? नाही दिले, आम्ही दिले. मग शेतकरी आत्महत्या का करतो? शेतकऱ्याला त्या ठिकाणी सांगायचं तू संच लाव, आणि लावल्यानंतर 3-3 वर्ष अध्यक्ष महोदय त्याला सबसिडीचे पैसेच द्यायचे नाही. हे सगळे 3 वर्षाचे पैसे आम्ही आमच्या माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी बजेटच्या माध्यमातून दिले. त्यामुळे हे जे प्रेम दाखवताय ना, हे प्रेम जर तुमच्या कृतीत व्यक्त झालं असतं अध्यक्ष महोदय तर ते खरं प्रेम होतं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय हो, आता पंतप्रधान पॅकेजचं सांगू का? कॅगचा रिपोर्ट, कोणाला गायी मिळाल्या, नावं आलेली आहेत. अध्यक्ष महोदय पुन्हा माझ्यावर कोणीतरी म्हणेल की ज्या सभागृहात नाही त्यांची नावं का घेता, कोणी दिवंगत झाले आहेत त्यांची नावं का घेता? पण अध्यक्ष महोदय पंतप्रधान पॅकेज मध्ये कुठे शेवटी डिलिव्हरी सिस्टीम महत्वाची आहे. अध्यक्ष महोदय हे पॅकेज जाहीर झाल्यानंतर त्यातल्या गायी काही नेत्यांनी लुटून खाल्ल्यामुळे अध्यक्ष महोदय शेतकऱ्यावर ही अवस्था आली.